नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींच्याने प्रार्थना. तर आज आपल्या दुकानचा व्हिडिओ घेऊन आली परत एकदा. तर मी ब्लाऊज कटिंग नव्हते झालेले, तर मग ब्लाऊज कटिंग करते आता. ब्लाऊज कटिंग करताना ना हे ब्लाऊज पीस जे असतं ना त्याचे धागे वगैरे आधी सर्व कट करून घ्यायचे, म्हणजे ते आपल्या कैचीत पण अटकत नाही आणि ब्लाऊज कापायला पण सोपं जातं आणि शिवायला पण एकदम मस्त व्यवस्थित येतं. तर हे ब्लाऊज पीस टाकताना ना आपण ज्यावेळेस अस्तर कटिंग करतो ना, तर आधी अस्तर कटिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर पीसवर पूर्ण पॅटर्न टाकून घ्यायचं ब्लाऊज पीसचं. आणि काही वेळेस कसं होतं की काही पीस खूप छोटे आणि काही पीस खूप मोठे असतात आणि मग त्यामुळे आपण कसं करतो, एक एक पार्ट जर कापलं तर मग एखादा पार्ट बसत नाही, मग तो ॲडजस्ट पण करता येत नाही. मग त्यामुळे काय करायचं, पूर्ण ब्लाऊज पीसवर एक एक कपडा टाकून घ्यायचा व्यवस्थित. कुठं कोणता पार्ट बसवायचा नसला बसेस तर कुठं तरी ॲडजस्ट करायचा, असं टाकायचं. आणि सगळे पार्ट सरळ भागात टाकले पाहिजे. आणि जे कटोरी असते ना, तर कटोरी ही तिरप्या भागातच टाकायची. कटिंग करताना पण कटोरी तिरप्या भागातच कट करायची, म्हणजे कटोरी एकदम छान परफेक्ट आणि कुठंच गुढी पण पडत नाही कटोरीला. तिरप्या भागात म्हणजे जे आपले कटोरीचे 3 साईड सरळ असतं ना, तर ते क्रॉसमध्ये टाकायचे आणि एकदम परफेक्ट बसते. आणि हे जे आहे ना ब्लाऊज कट करायला ना, आज 4-5 ब्लाऊज कटिंग करून ठेवले की म्हणजे दिवसभर टेन्शन नसतं आणि मग तेवढे बरोबर दिवसभरात होऊन जाता. तर आपल्या मी जे काही करते ना ब्लाऊजचं, तर ते सर्व असं क्लासच्या मुली पण मला मदत करतात. ज्या क्लासच्या मुली आहे ना त्या पण मला थोडीफार मदत करतात आणि त्या पण छान मस्त कटिंग करतात. पण आज कोणीच आलेलं नव्हतं, ती दिदी पण आलेली नव्हती आणि त्या हुक लावतात त्या ताई पण नव्हत्या आल्या. आणि बाहेर पण इतकं कडक ऊन पडलं होतं ना, तर करमतच नव्हतं. खूप भकास वाटत होतं बाहेर पण आणि खूप असं सुनं लागत होतं. पाऊस असला की त्यावेळेस तरी बरं वाटतं, पण ऊन पडलं कसं खूप असं वेगळंच वाटतं. असं वाटतं कडक उन्हाळा लागला आहे की काय. तर आज मी आता सर्व 4-5 ब्लाऊज कटिंग करून झाले की मी दुकानामध्ये कोणत्या ब्लाऊजची किती शिलाई घेते तर ते सांगते. तर आपलं जे अस्तरचं कटोरी ब्लाऊज असतं ना, तर त्याची 200 रुपये शिलाई घेते. आणि 4 टक्समध्ये पण त्या ब्लाऊजची पण 230 रुपये शिलाई घेते. प्रिन्स कटचं ब्लाऊज अस्तरवालं त्याची 250 रुपये शिलाई घेते. आणि 3/4 जर असलं तर मग 20 रुपये प्रत्येक ब्लाऊज मागं 20 रुपये प्लस होता, अशी आपल्या ब्लाऊजांची शिलाई आहे. आणि कटोरी कॉलर ब्लाऊज जर असलं हाफबाईमध्ये अस्तरवालं तर त्याची 230 रुपये शिलाई आहे. आणि जे फुल स्लीव्जमध्ये ब्लाऊज असतं कटोरी कॉलरमध्ये बिना अस्तरवालं तर त्याची 150 रुपये शिलाई आहे. आणि बरेचसे असे जे बोटने खापने जे असे भरपूर ब्लाऊज असतात ना, तर त्याची 350 पासून सुरुवात होते ब्लाऊजची. तर आज काय झालं, एक कस्टमर आहे ना, त्यांना इतकं परफेक्ट ब्लाऊज बसलं होतं आणि ते आले आणि त्यांनी ना मागच्या वेळेस शिलाई देण्यासाठी ना मी शिलाई त्यांना 250 रुपये सांगितली होती प्रिन्स कटची, पण त्यांनी ना खूप घिसघिस घातली शिलाई. का नाही 150 रुपये शिलाई घ्या म्हणे, 150 रुपये शिलाई बोलले होते म्हणे तुम्ही. तर असं आमचं मागच्या वेळेस झालं होतं. आणि त्या आहे ना आल्या आपल्या दुकानामध्ये, मी काय ओळखलं नाही पण त्या आल्या आणि मग त्या सांगायला लागल्या की मी तुमच्याकडनं ज्यावेळेस ब्लाऊज शिवून नेलं ते ब्लाऊज इतकं परफेक्ट बसलं आणि बाहेर मी ज्यावेळेस आमच्या गावात ब्लाऊज शिवले ना तर ते अजिबात मला बरोबर बसले नाही. आणि त्या परत आपल्याकडे ब्लाऊज घेऊन आल्या होत्या. तर मग त्या असं असतं, म्हणजे ब्लाऊज जर आपलं जर परफेक्ट जर असलं तर मग ब्लाऊजचं काही टेन्शन नसतं. आणि ब्लाऊजचं कसं असतं, साडी किती कशी असली ना तर ब्लाऊज जर परफेक्ट बसलं ना तर ब्लाऊजवरच असतं सर्व फिनिशिंग साडीची. तुम्ही किती महागडी साडी घ्या आणि ब्लाऊज एकदम सिंपल साधा जरी शिवलं आणि परफेक्ट फिटिंगमध्ये जर आलं तर खूपच मस्त दिसतं ते. तर आहे ना अशाच आपले जे कोणताही कस्टमर येऊ द्या, कोणीही येऊ द्या, आणि ज्या क्लासच्या मुली आहे ना त्यासुद्धा इतक्या छान ब्लाऊज शिवताना त्यांचे पण असं प्रत्येकाचे कोणाचंच ब्लाऊज असं कुठं चुकत नाही का, कुठं काही घोळ पडत नाही का, कुठंच काही प्रॉब्लेम होत नाही. इतकी परफेक्ट त्यांना पण माहिती देते आणि मी जे शिवते तेच त्यांना सांगते, त्यामुळे त्यांचे पण ब्लाऊज एकदम परफेक्ट येतात. आणि जेव्हा हे वेलवेटचं ब्लाऊज आहे ना, कापायला तर इतकं म्हणजे किती सारखं केलं किती खालीवर केलं तरी ते होऊनच जातं आणि कापताना इतका प्रॉब्लेम येतो. आणि एक वेळा कापून झालं की शिवायला पण इतका प्रॉब्लेम येतो.
पाठीचा भाग जॉईन करेपर्यंत कमीत कमी एकदा तरी उसवावाच लागतो. खाली वरच होईल, नाही तर मागे पुढेच होईल, नाही तर पार्ट सरकूनच जाईल, असं असतं. काही वेलवेट म्हणजे वेलवेटमध्ये पण फरक असतो. हा वेलवेटचा पीस खूपच छोटा आहे, त्यामध्ये आहे ना बाही पण बसत नव्हती, पण आता बाहीचं एकदम छोटं दोन्ही साईडला पण जॉईंट द्यायला लागेल आता त्याला. तर जॉईंट दिल्यामुळंच ते डिझाईन जी असते ना तर ती बाहीला येते. नाही जॉईंट दिला तर मग ती डिझाईन पण येत नाही आणि काहीच नाही, आणि ब्लाऊज मग असं पाहिजे असं नाही येत मग ते. तर या ब्लाऊजांचा हा प्रॉब्लेम असतो. आणि जे ताग्यातले पीस फाडले असताना तर ते पण एकदम मस्त राहतात, त्याच्यात काहीच टेन्शन नसतं. पण हे जे कट पीस असताना यामध्ये ब्लाऊज बसायला थोडा प्रॉब्लेम येतो. तर आपल्याकडे जे 1-2 ताई विचारत होत्या की तुम्ही तागा कपडा कसा घेता, तर एका बंडलमध्ये 20 मीटर तागा असतो आणि तो आपल्याला 400 रुपयाला पडतो. तर आणि जो कट पीसचा अस्तर आहे ना ते 16 रुपयाला पडतं, आणि काही 18 रुपयाला पडतं. म्हणजे 2 प्रकारचे अस्तर असतात त्यांच्याकडे. आणि जे आपल्याकडे जे गायत्री लेसवाले येतात ना नाशिकहून, त्यांच्याकडे इतके छान, आणि प्रत्येक कोणताही कलर तुम्ही सांगा तरी तो परफेक्ट कलर येणार. आपलं कसं आता अस्तर म्हटलं की प्रत्येक कोणताही असं होतच नाही का हा एखादा कलर पडून राहिला आणि तो कामात नाही आला. प्रत्येक कुठलाही कलर राहू द्या तरी तो आपल्याला हा लागतोच. कोणताही कलर असला तरी त्याचा यूज होतो. आणि ते ना एकदम आपण कसं नाशिकला इकडे तिकडे जाणं नाही होत, आणि गेलं तरी 1 दिवस पूर्ण जातो. आणि तिथं गेल्यावर पण आपल्याला असं होतं कोणता शेड घ्यायचा आणि कोणता नाही, कारण एकाच शेडमध्ये 4-4 शेड असतात त्या कलरमध्ये. आणि ब्लाऊज पण असे प्रकारचे येतात की त्या शेडमधलेच कोणते तरी एखादा कलर, मग आपल्याला असं होतं कोणता शेड घ्यावा कोणता नाही. मग ते इथं घेऊन आले की इथं आपल्याला जो पाहिजे ते कारण जास्त करून ब्लाऊजला आहे ना डार्क कलर जास्त लागतात. मग डार्क कलरमध्ये जास्त घेते मी. आणि जे अस्तर असतात ताग्यातले ते ना जे जास्त चालतात ना ते कलरचे जास्त तागे घेते, कारण की आजकाल भरपूर 3/4 स्लीव्ज चालतात. त्या 3/4 स्लीव्जला आहे ना ताग्यातलंच अस्तर परवडतं, आणि कट पीसमध्ये आहे ना बसत नाही ब्लाऊज. खूपच छोटं माप राहिलं तरच ब्लाऊज बसतं, नाही तर मग नाहीच बसत, असं असतं. आणि त्यामुळे मग तागे घेतलेलेच परवडतात. कट पीस पण भरपूर जास्त व्हरायटी जर आपल्याला कलरच्या जर घ्यायच्या असतील तर तुम्ही त्या कट पीसमध्ये घेतल्याच चालेल. आणि ज्यावेळेस खूप जास्त पाहिजे व आपल्याकडे जास्त चालतोय हा कलर, तर त्या कलरचे तागे घ्यायचे, म्हणजे ते पुरतो पण आणि परवडतो पण. आणि जी मशीन असते ना आपल्याकडं, जी आता काही ताई विचारत होत्या की पिको फॉल आणि शिलाईची, म्हणजे एकाच मशीनमध्ये पिको पण होतो आणि शिलाई पण होती. तर त्या मशीनचं काय असतं, तर जर तुम्हाला थोडं काम असेल, तुमच्याकडे जास्त काम नसेल, तर ती मशीन तुम्हाला नक्कीच चांगली आहे. पण जर तुमच्याकडे जर जास्त काम असेल किंवा तुम्हाला बाहेरचं काही कस्टमर करायचं असेल तर ती मशीन आहे ना थोडा प्रॉब्लेम येतोच. पण घेताना तर मला तर असं वाटतं का थोडी वेगळीच मशीन घेतलेली, पिकोची वेगळी आणि शिलाईची वेगळी. कारण मी पण भरपूर दिवस तीच मशीन वापरते. एकाच मशीनवर मी बरेच दिवस दोन्ही पण कामं केले, पण इतका प्रॉब्लेम व्हायचा ना, एक ब्लाऊज शिवेपर्यंत शिलाई चांगली येते. आणि जर आपल्याला एक ब्लाऊज शिवून झालं, एक साडी पिको करायची असली, पिकोचा धाबा वगैरे बदलला की पूर्ण पिको येणार नाही. आणि खूप साऱ्या साड्या 4-5 साड्या पिको होऊन जातील तरी पिको व्यवस्थित येणार नाही. आणि ज्यावेळेस पिको चांगला यायला लागला, आपल्याला परत शिलाई लावायची राहिली का परत त्यावेळेस पूर्ण अर्ध ब्लाऊज शिवून होतं तरी शिलाई व्यवस्थित येणार नाही. हा प्रॉब्लेम होतो त्याच्यामध्ये. मी भरपूर दिवस वापरली, पण त्यानंतर मग मी हळूहळू दुसरी एक मशीन घेतली. सेपरेट असली की टेन्शन नाही राहत. आपलं केव्हा पण एक साडी जरी एक साईड पिको करायची राहिली तर मशीनवर घेऊन आणि पटकन पिको करून होती. आपण ज्यावेळेस कटोरी आणि साईड पीसचा पार्ट जोडतो ना, तर त्यावेळेस काय करायचं, जो कटोरी आपला जो साईड पीसचा पार्ट असतो तो क्रॉसमध्ये असतो, आणि आपण जी टीप मारतो, शिलाई मारतो ना, तर त्यावेळेस आपल्याकडनं तो भाग ताणला जातो, आणि ताणल्या गेल्यामुळे आपल्याला तो कटोरीला तो भाग कमी पडतो. तर मग ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की आपण एकदम हलक्या हाताने तो पार्ट घ्यायचा आणि जास्त ताणवायचा नाही. आणि मग त्यावेळी काय होतं, आपला जर ताणला गेला, कमी पडला की आपले ब्लाऊजचा तिथंच प्रॉब्लेम होतो आणि ब्लाऊज लगेच खालीवर व्हायला सुरुवात होते. तर एकदम हलक्या हाताने कटोरी वरच्या साईडनी ठेवायची आणि खालच्या साईडनी साईड पीस ठेवायचा, तेव्हा ती आपली कटोरी आणि साईड पीस जोडून घ्यायचा. आणि दोन्ही जोडून झाल्यानंतर परत थोडंफार खालीवर होतंच, मग ते व्यवस्थित कट करायचं. आणि क्रॉसपट्टी पण लावताना काय करायचं,
जी मोठी 3 इंचाची बाजू असते क्रॉसपट्टीची, आपण 2.5 आणि 3 इंचाची क्रॉसपट्टी कापलेली असते. तर ती क्रॉसपट्टी ना जी 3 इंचाची बाजू असते ती कटोरीच्या साईडने टाकायची आणि मग आपण क्रॉसपट्टी जोडायची. ते पण असं थोडंफार खालीवर होतं का काय बघायचं, पण एकसारख्या रेषेमध्ये परत ते सर्व कट करायचं. तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊज शिवताना हे छोट्या मोठ्या बारीक बारीक ज्या टिप्स जेव्हा लक्षात ठेवाल ना, त्यावेळेस तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्टली येईल आणि एकदम व्यवस्थित येईल. कुठंच काही धागासुद्धा बाहेर दिसला नाही पाहिजे. कट करत चालायचं आणि ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येते अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवल्यावर. आणि काहीच एवढं काही अवघड नाही आहे ब्लाऊजचं. जेवढं काय येत नाही तोपर्यंत खूप अवघड वाटतं आणि ज्यावेळेस यायला लागतं ना तर त्यावेळेस असं खूप सोपं वाटतं. तर ब्लाऊजची कशी असते, जेवढी प्रॅक्टिस कराल तुम्ही, जेवढे ब्लाऊज तुम्ही शिवाल ना तर तेवढं ब्लाऊज परफेक्ट येतं. आणि मला पण असं सुरुवातीला काही असं लगेच खूप चांगले ब्लाऊज येतात असं काही नाही. प्रत्येकाला असं थोडेफार तोडके मोडके थोडा स्वतःचंच ब्लाऊज आधी शिवायचं. आणि ज्यांना कोणाला दुकान टाकायचं आहे ना तर ब्लाऊजचं कसं असतं, एवढं काही खूप काही बिघडतं असं काही नाही. फक्त मन लावून थोडं हळूहळू व्यवस्थित शिवलं ना तेवढं घाबरण्याचं काहीच कारण नसतं. तर असं मला पण पहिल्यांदा अशीच भीती वाटायची की कस्टमरचं ब्लाऊज शिवायचं मग खराब होतं का काय, बिघडतं काय, कोणी काही बोलतं का काय असं वाटायचं. पण काही नाही, आपण जर मनापासून जर केलं ना, व्यवस्थित जर केलं तर बरोबर होतं. आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो ना तर कस्टमरला आपल्या समोरच घालून पाहायला लावायचं. कारण की कस्टमरच्या काही चुका लक्षात येण्याआधीच आपल्या त्या चुका लक्षात घ्यायच्या. आपण बघायचं आपल्याला त्या ब्लाऊजला कुठं आर्महोलमध्ये फुगा पडतोय का, कुठं काही घोळ पडतोय का, कुठं कटोरीचा काही प्रॉब्लेम आहे का, टक्स कुठं जातोय का, ह्या गोष्टी बघून घ्यायच्या. आणि आपल्यासमोर जेवढं परफेक्ट आपल्या डोळ्यांनी बघून दिसेल ना आपल्यांना ते तेवढ्या त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि तशी तशी हळूहळू सुधारणा करायची. लगेचची लगेच कोणतीच गोष्ट परफेक्ट होत नाही. किती म्हणजे आता भरपूर आता जरी क्लासच्या मुली असतात किंवा तुम्ही कुठं कोर्स केला असेल ना तर लगेच कोणतंच काम परफेक्ट होत नाही. थोडा वेळ लागतो त्या गोष्टींना. कारण हे कसं ब्लाऊजचं कसं किचकट काम असतं, खूप छोटे छोटे पार्ट कट करून आणि ते जॉईन करायचे मापामध्ये, मग तो खूप मोठा प्रॉब्लेम येतो. मग ह्या बारीक बारीक गोष्टी ज्यावेळेस तुम्ही लक्षात घ्याल ना तर त्यावेळेसच तुमचं ब्लाऊज परफेक्ट येईल. आणि प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. तुम्ही थोडे दिवस थोडीफार शिलाई कमी करायची आणि थोडे दिवस प्रॅक्टिस म्हणूनच ब्लाऊज शिवत चला. तुमचा बरोबर हात साफ होईल आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज येईल. तर आपण जे आपण एवढं म्हणजे मी तर दिवसभरात एवढं बसते ना, कधी कधी 12-12 तास मी मशीनवर बसलेली असते. पण इतकं माझं कसं आहे, रोज सकाळीच लवकर उठून फिरायला जाणं हे खूप महत्त्वाचं मानते मी. आणि कसं फिरायला जर गेलं सकाळीच मी 4:30ला उठते. 4:30ला उठल्यानंतर 1 तास फिरून येते. फिरून आल्यानंतर मग बाकी कामं, घरातली पण कामं, परत देवपूजा, मग त्यानंतर आपलं दुकान. पण आपण काय करतो, सगळ्यांची कामं खूप धावपळीत करतो आणि सगळ्यांचे टिफिन वगैरे, प्रत्येक स्त्री प्रत्येकासाठी खूप असं आपल्या घरामध्ये जिचं तिचं खूप काम धडपडीने करत असते. मग ती काय करते, स्वतःकडे अजिबात वेळ देत नाही. आणि ज्यावेळेस आपल्यांना म्हणजे काही प्रॉब्लेम होतो त्यावेळेस असं वाटतं की आपल्यांना आपण स्वतःकडे वेळ द्यायला पाहिजे होता. तर असं असतं. तर त्यावेळेस तुम्ही ना नक्की रोज अर्धा तास तरी रोज सकाळी सकाळी चालत जा. बाहेर पहाटचे वातावरण खूप छान असतं आणि फ्रेश हवा असते. ते आपल्यांना आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. अर्धा तास जरी चालून आला ना तुम्हाला 1 दिवस कंटाळा येईल, 2 दिवस कंटाळा येईल, पण आपोआप तुम्हाला ह्या गोष्टींची जर सवय लागली, रोज अर्धा तास चालून येणं आणि त्यानंतर आपले कामं करणं, तर खूप मस्त असं फ्रेश वाटतं. आणि दिवसभर आहे ना झोप येत नाही, आळस पण येत नाही. आपण जेवढं जास्त वेळ झोपतो ना तेवढा जास्त आळस येतो. तुम्ही थोडं आधी समजा तुम्ही थोडं 10-15 मिनटं तुमच्या वेळेनुसार तुम्ही 6ला उठत असाल तर 5:30 पावणे 6ला उठायची सवय लावा. हळूहळू तुम्हाला इतकी सवय लागेल ना तर तुम्हाला बरोबर तुमचं एवढं नियोजन एकदम व्यवस्थित होईल ना. आणि आपली तब्येत पण मेंटेनमध्ये राहते. आणि आजकाल खूप अशी तब्येत सुटणं हे ते वगैरे खूप प्रॉब्लेम झाले. तर मी तर हाच एक पर्याय मानते का रोज सकाळीच फिरायला जाऊन येणे, 1 तास चालून येणे, तेवढ्या आपल्या शरीरातून जेवढा घाम निघतो तेवढं आपल्या उष्णता बाहेर पडते आपल्या शरीरातून. तर ह्या ताई आल्या आहे ना, यांच्या घरी कार्यक्रम आहे. तर ह्या ताईंचे ब्लाऊज शिवायचे होते. तर यांनी ना मस्त डोळे जेवणासाठी साडी घेतलेली, बॉटल ग्रीन कलरची साडी, खूप छान कलर होता, मला तर खूप आवडली साडी. आणि ब्लाऊज पीसला आहे ना पूर्ण वर्क आहे बॅक साईडला. बॅकला वर्क असल्यामुळे ना मग तो गळा, त्या दीदीला मोठा गळा पाहिजे होता आणि याचा ब्लाऊज पीसचा गळा खूपच छोटा आहे, मग तो मोठा गळा करायचा होता. मग ते पण शिवताना हे ब्लाऊज शिवायला थोडा येतो प्रॉब्लेम, पण मग शिवल्यावर खूप सुंदर दिसतात आणि एकदम परफेक्ट पण येतात ब्लाऊज. आणि
त्यानंतर आहे ना जे 3/4 ब्लाऊज असताना 3/4 स्लीवचं ब्लाऊज असताना तर ते जास्त खाली एल्बो म्हणजे कोपऱ्यापर्यंत न घेता थोडंसं वरती 1 इंच जर वरती घेतलं तर अजून छान दिसतं. तर असं असतं. आज दिवसभरात आहे ना भरपूर 4-5 ब्लाऊज कटिंग करत होते, पण खूप उठबस झाली आणि उठबस झाली की मग ब्लाऊज शिवायचं म्हटलं का मग माझं तर दुपारपर्यंत म्हणजे 3 वाजेपर्यंत 1-2 ब्लाऊज शिवून होतं आणि त्यानंतर दुपारूनच जास्त ब्लाऊज शिवून होता. असं असतं. दुपारच्या वेळेला ऊन बाहेर आणि कस्टमर ये जा असली की खूप कंटाळा येतो आणि मग काय उठबस होऊन जाते. तर असं असतं. लिंक तुटली का आणि एकदा बसलं की मग भरपूर ब्लाऊज एकदा शिवायला सुरुवात केली की भरपूर ब्लाऊज होता. तर मी प्रत्येक कस्टमरचं माप घेताना काय करते, मला असं खूप काही मोजलं पाहिजे असं काही नाही. कमरघेर आणि दंडघेर मोजते आणि त्यावरच ब्लाऊज शिवते. कारण की एवढं पूर्ण माप कधीच मी तर अजूनपर्यंत कोणत्याच कस्टमरचं घेतलं नाही. तर कोणी असं नवीन जर कस्टमर आलं तर ते म्हणतं का हो तुम्ही इथं मोजलं नाही तिथं मोजलं नाही, पण इतकं परफेक्ट ब्लाऊज बसतं ना तर ते आपोआप तो अंदाज येऊन गेला आहे. आणि कसं असं माहिती होऊन गेली ब्लाऊजची, त्यामुळे मग ते ब्लाऊज शिवायला आहे ना काहीच वाटत नाही. दंडघेर कमरघेर मोजलं तरी ब्लाऊज एकदम परफेक्टली बसतं आणि ब्लाऊज कोणाचं काही बिघाड पण येत नाही आणि एकदम व्यवस्थित येतं. आणि आपण ब्लाऊज शिवताना आहे ना ज्या बारीक बारीक ज्या टिप्स आहे ना तर त्या नेहमी लक्षात ठेवायच्या. ज्या वेळेस आपण त्या टिप्स लक्षात ठेवू ना त्याच वेळेस आपलं ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल. आपल्याकडे गायत्री लेसवाले नाशिकहून येतात ना, तर ज्या ताई आजूबाजूला राहतात त्यांना मी नक्की त्यांचा ॲड्रेस देईल किंवा त्यांचा नंबर देईल. तुम्ही जर जवळपास असाल तर त्यांच्याकडनं अस्तर फॉल वगैरे सर्व लटकन वगैरे सर्व असतं त्यांच्याकडे. नक्की त्यांच्याकडून घ्या. खूप छान आणि होलसेल रेटमध्ये देतात ते. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.